बऱ्याच पेशंटचा प्रश्न असतो की नाही मला इन्फेक्शन नाहीये, माझ्या हस्बंडला मी मेडिसिन का बरं घेणं गरजेचं आहे. पण ते आहेत आपल्याकडे असे पेशंट की 2-2, 3-3 IVF झालेले आहेत, पण एंडोमेट्रियमकडे कोणी बघितलंच नाहीये. इनफॅक्ट त्यामुळे जे फायब्रॉइड गर्भपिशवीच्या मध्ये आहे किंवा गर्भपिशवीच्या आतल्या एंडोमेट्रियमला वातावरणाला डिस्टर्ब करतात ते काढले. त्यामुळे प्रत्येक फायब्रॉइड काढायला नको, त्याचं रिलेशन एंडोमेट्रियमशी ते बघणं गरजेचं आहे. तर या भागात आपण बघणार आहोत किंवा फोकस करणार आहोत एंडोमेट्रियमवर. ठीक आहे. सो शीतल पाटील मॅम प्लीज गिव्ह अस. जसं एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाचं आतलं गादी हम्म. किंवा अस्तर आपण त्याला सामान्य भाषेमध्ये बोलतो. तर ते एंडोमेट्रियम आपल्याला अगोदर चांगलं पाहिजे, कारण जसं आपण मागच्या पॉडकास्ट मध्ये बघितलं की रिकरंट IVF फेल्युअर मध्ये पहिले आपल्याला एंडोमेट्रियम पहिले व्यवस्थित पाहिजे. तर ते एंडोमेट्रियमचं आपल्याला जे आहे की काही गर्भपिशवीमध्ये इन्फेक्शन आहे का ते आपल्याला आधी रूल आउट करणं गरजेचं आहे. की तिथे जर इन्फेक्शन असेल तर मग प्रेग्नन्सीला आपल्याला आउटकमला तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. जेव्हा आपण सक्सेसफुली जे आहे चांगले एम्ब्रियोज ट्रान्सफर केले तर ते इन्फेक्शनमुळे कदाचित तिथे प्रेग्नन्सी राहत नाहीये. ते इन्फेक्शनची आपण टेस्टिंग करणं गरजेचे आहे. त्या रिपोर्ट्स प्रमाणे आपल्याला एक्झॅक्ट बॅक्टेरियल इन्फेक्शन कळेल. अँटीबॉडीज कुठल्या द्यायच्या आहेत त्या रिपोर्ट्स प्रमाणे आपण हस्बंड अँड वाईफ दोघांना पण मेडिसिन देणं गरजेचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. येस कारण काय होतं, संबंध आले ना की नवऱ्याकडनं बायकोला बायको. येस. म्हणून हे बऱ्याच पेशंटचा प्रश्न असतो की नाही मला इन्फेक्शन नाहीये, माझ्या हस्बंडला मी मेडिसिन का बरं घेणं गरजेचं आहे. तर हे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे की गर्भपिशवीचं आतलं जे आपण गादी असतं सोनोग्राफी मध्ये चेक करतो की त्याचा थिकनेस आपण मेजर करतो की आयडियल केस मध्ये तो 10 मिलीमीटरच्या वर पाहिजे. त्याला जो ब्लड फ्लो आहे तो व्यवस्थित आपल्याला त्या झोन पर्यंत आपल्याला पाहिजे. तसे आपण झोन चेक करताना इनर मोस्ट टू आउटर मोस्ट म्हणजे झोन 4 टू झोन 1 पर्यंत ऍटलिस्ट आपल्याला झोन 3 पर्यंत ब्लड फ्लो पाहिजे, म्हणजे ते आपल्याला आयडियल गर्भपिशवी असते. म्हणून आपल्याला त्याचे जे आहेत कॅरेक्टर वाईज आपण डॉपलर स्टडी करतो. या डॉपलर स्टडी मध्ये आपण पाळीच्या 15 ते 20व्या दिवशी मध्ये हे मॅक्सिमम थिकनेस जातो. तर त्यावेळेस आपल्याला ही सोनोग्राफी करणं आय थिंक हा गरजेचे आहे. पॉईंट खूप महत्वाचा आहे की कसं असतं, पाळी येते म्हणजे काय लाईनिंग शेड ऑफ येस बरोबर. आणि पुढच्या महिन्यात परत नवीन तयार होतं आणि गर्भाची वाट पाहते. सो ते मॅक्झिमम थिकनेस कधी जातं की 15-20व्या दिवशी. त्यामुळे पहिल्या 8-10 दिवसात सोनोग्राफी करून काहीच उपयोग नाही का. तर पण म्हणजे जे मॅडम सगळ्यांना सांगतात ना की साधारण 20 दिवस 1-2 दिवस पुढे मागे 20-21 दिवसाच्या जेव्हा आपल्याला तो आसपास डॉपलर स्टडी करणं गरजेचं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला बऱ्याचशा माहिती मिळतात. डॉपलर मध्ये म्हणजे आपण एक्झॅक्ट ब्लड सप्लाय पाहतो. ब्लड गर्भाशयाला रक्तपुरवठा कसा आहे तो आपल्याला मेन करणं गरजेचं आहे. कारण 9 मंथ्स बाळ आपलं तिथेच वाढणार आहे, तर आपल्याला आधी गर्भपिशवीवर तेवढा फोकस करणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपण डॉपलर स्टडी मध्ये जेव्हा थिकनेस आणि ब्लड फ्लो वगैरे बघतो, पण मग त्याच्यासाठी पुढे काय, जर थिकनेस कमी असेल किंवा म्हणजे अँटीबायोटिक दिल्यानंतर पण जेव्हा डॉपलर आपले इम्प्रूव्ह होत नाही तर आपल्याला एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. जर डॉपलर स्टडी मध्ये आपला रक्तपुरवठा कमी असेल तर हिस्ट्रोस्कोपी ऑपरेशन जे आहे ते गोल्ड स्टँडर्ड आहे. त्याच्यात कॅमेरा आपण आतमध्ये टाकतो आणि काही गोष्टी असतात ज्या कधी कधी सोनोग्राफीवर पण डायग्नोस होते, त्याही हिस्ट्रोस्कोपी मध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे पॉलिप्स असेल किंवा फायब्रॉइड असेल, ऍडिजन्स आतमध्ये असतील किंवा बाकी म्हणजे तिथे जर कॅव्हिटी नॅरो असेल, फायब्रोस कॅव्हिटी आपण खूपदा बघतो ऑपरेशनच्या वेळेस, त्या जर कॅव्हिटी असतील तर ते आपल्याला रिपेअर करता येतात. त्याच्यात आपल्याला पुढे ब्लड सप्लाय वाढण्यासाठी बऱ्याच रिजनरेटिव्ह थेरपी करता येतात. म्हणजे या जर सगळ्या आपण गर्भपिशवीत कॅमेरा घातला नुसतंच नवीन माहिती मिळते ज्याला आपण डायग्नोसिस, तर डायग्नोस्टिक फायदा पण होतो आणि तो ट्रीट पण करू शकतो. म्हणजे तुम्ही थेरप्युटिक नाही का, जसं तुम्ही डायग्नोज करून काय उपयोग रूम मध्ये जाऊन उपयोग नाहीये. तुम्ही तिथे एक्झॅक्ट काय आहे ते ट्रीट करून मग बाहेर, जसं तुम्ही पेशंटचं सांगतात. आवरावरी करा. सर, आणि बऱ्याच पेशंटचा प्रश्न असतो की आता फायब्रॉइड आहे तर प्रत्येक फायब्रॉइड काढणं गरजेचंच आहे. आता तुमचा काय अनुभव आहे त्या बाबतीत? नाही, माझा अनुभव जो होता आपण जगाचा अनुभव बघू, म्हणजे रिसर्चने काय दाखवतात. आता फायब्रॉइड म्हणजे गर्भपिशवीच्या स्नायूची गाठ, ही बरीच कॉमन असते. फायब्रॉइड जे ना गर्भपिशवीचं आतलं लाईनिंग जे शीतल मॅडमने सांगितलं एंडोमेट्रियम, जिथे गर्भारोपण होणार, ह्याच्या किती जवळ आहे त्याच्यावर तो किती इफेक्ट करतो ते. आता जो खूप जुना स्टडी आहे 98-2000 सालचा काहीतरी,
तर त्यांनी काय केलं, IVF चे पेशंट घेतले ज्यांना फायब्रॉइड नाही आहे हम्म. आणि ज्यांना फायब्रॉइड आहेत. हम्म. आता ज्यांचे फायब्रॉइड एकदम गर्भपिशवीच्या वरच्या भागाला आहे, ज्याला सब सिरोजन म्हणतो किंवा ते लांब आहे, हम्म. तर त्यांच्यामध्ये आणि नॉर्मल IVF पेशंटच्या प्रेग्नन्सी रेटमध्ये काही काही फरक फरक नाही. नव्हता. मग नंतर ज्यांचे गर्भपिशवीच्या स्नायूमध्ये ज्याला इंट्राम्युरल म्हणतात, हम्म. तर त्यांचा सक्सेस रेट अर्धा झाला. हम्म. म्हणजे इकडे 40% असेल तर इकडे 20% झाला. आणि ज्यांचं गर्भपिशवीच्या आतल्या लाईनिंग किंवा एंडोमेट्रियमला टच केलंय हम्म. किंवा डेंट केलंय, हम्म. इंडेंटिंग आहे किंवा त्याच्यावर प्रेशर आलं, असे वेगवेगळे शब्द वापरले जातात. अर्थ एकच होतो ओके. की तो जर त्याच्या जवळ असेल तर त्यांचा सक्सेस रेट अजून अर्धा झाला. म्हणजे इकडे 40%, इकडे 10%. त्यामुळे जे फायब्रॉइड गर्भपिशवीच्या मध्ये आहेत किंवा गर्भपिशवीच्या आतल्या एंडोमेट्रियमला वातावरणाला करतात. डिस्टर्ब करतात, हम्म. ते काढले पाहिजे. येस. ओके. आणि जनरली काय होतं, फायब्रॉइड 2-3 सेंटीमीटरच्या वर आणि जवळ असेल तो काढायला लागतो. ओके. जर तो लांब असेल तो 5-6 सेंटीमीटर असेल तरी काय फरक तरी पडत काय नाही. फरक पडायचा. आणि त्यांनी जर अगदी पेशंटला एवढा Symptoms, म्हणजे हो. त्रास होतोय, पोटात दुखतंय, तर काढा, नाही तर काही गरज नाही. हम्म. त्यामुळे प्रत्येक फायब्रॉइड काढायला नको, त्याचं रिलेशन एंडोमेट्रियमशी किती आहे हे हा. बघणं गरजेचं आहे. येस. उत्तर मिळालं का? येस. Yes, thank you. आणि आपण हिस्ट्रोस्कोपी केल्यानंतर रिजनरेटिव्ह थेरपी पण देतो पेशंटला, तर त्याच्याविषयी सर गाईड करा. आता द रिजनरेशन म्हणजे या शब्दातच हे आहे की आज जसं शीतलने सांगितलं की सुरुवातीला इन्फेक्शन असेल तर ते ट्रीट करून ते रिव्हर्सिबल असेल तर इंडोमेट्रियल थिकनेस वाढतो. पण हम्म. बऱ्याच वेळा काय होतं की हे जे Chronic इन्फेक्शन्स हम्म. होतात किंवा काही DNC, काही पेशंटची Yes. पुन्हा पुन्हा पिशवी साफ होते, ॲबॉर्शन्स Yes. होतात. यांनी काय होतं की जे डॅमेज होतं ते रिव्हर्सिबल राहत नाही. हम्म. आणि मग ते रिव्हर्सिबल काय नाही, कारण तिथं फायब्रोसिस होतं. हम्म. Scarring होते. एंडोमेट्रियमला रिजनरेट करायचं तर दोन प्रकारे करता येईल. हम्म. एक तर ते जे फायब्रोसिस झालंय ते फायब्रोसिस व्रण. 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 हा. व्रण. म्हणजे हा स्कार जो झाला Scar जो. तो काढायचा, हम्म. हे एक आहे. आणि त्या दुसरं पद्धत काय की तो स्कार काढायचा आणि ते एंडोमेट्रियमचं जे बेसल लेअर आहे, म्हणजे जिथून एंडोमेट्रियम तयार होतं दर महिन्याला, हम्म. तर त्या लेअरला न्यूट्रिशन द्यायचं की ते चांगलं वाढेल. येस. सो मग हे हिस्ट्रोस्कोपीमध्ये करता येतं. जे पूर्वी आपण जर काही वेळेस काय करायचं, जेव्हा हिस्ट्रोस्कोपी अवेलेबल नव्हती तेव्हा बऱ्याच वेळा गायनेकोलॉजिस्ट क्युरेटिंग करायचे. हम्म. आता त्याला इंडोमेट्रियल Scratching स्क्रॅचिंग म्हणायचं. क्युरेटिंग. पण आता काय झालं, हिस्ट्रोस्कोपीमुळे आपल्याला टार्गेटेड करता येतं. येस. बरोबर. कुठे Visible फायब्रोसिस आहे, हम्म. मग आपण त्याला लॅटरल मेट्रोप्लास्टी हम्म. किंवा फंडल Fundal मेट्रोप्लास्टी, metaplastic. तर ते हिस्ट्रोस्कोपीत करता येतं रिज्युव्हिनेशनसाठी. बघून करता येतं. बघून तेच, करतात. under vision. आणि दुसरं म्हणजे मग हे आपलं न्यूट्रिशन, म्हणजे थोडक्यात खत काय टाकायचं जमिनीमध्ये. तर न्यूट्रिशनसाठी मग आपण PRP करतो. Yes. प्लेट त्याला म्हणतात प्लेटलेट रिच प्लाझ्मा. प्लेटलेट याच्या करता की प्लेटलेट मध्ये बरेचसे ग्रोथ हॉर्मोन स्टोअर केलेले असतात. त्याच्यामुळे प्लेटलेट जेव्हा आपण सेपरेट करतो आणि ते ग्रोथ हॉर्मोन रिलीज करायला काही प्रोसेसेस करतो, तेव्हा ते ग्रोथ हॉर्मोन ह्या बेसल लेअरला स्टिम्युलेट करायला मदत करतात. हम्म. तो एक हे आहे. आणि मग त्याशिवाय आपण आपल्याकडे जे कमर्शियली अवेलेबल ग्रोथ फॅक्टर आहेत ते पण याच्यामध्ये टाकतो की ज्याच्यामुळे इंडोमेट्रियम रिज्युव्हिनेट व्हायला मदत होते. म्हणजे थिकनेस आणि रक्तपुरवठा दोघांवर दोन्ही. काम करतात आणि त्याचे आपल्याला खूप चांगले रिझल्ट ऍक्च्युली खूप चांगलं. मागच्या 10-12 वर्षापासून आपण करतोय. आणि ते टेक्नॉलॉजी वाढत जाते. Yes. त्याचं नवीन- खूप चांगले म्हणजे आता result रिसेंट आपल्याला- सर आपण काय करतो त्याच्याबद्दल? रिसेंट म्हणजे काय, आता जसं सरांनी सांगितलं, सचिन सरांनी, की एंडोमेट्रियमचं किंवा गर्भपिशवीच्या लाईनिंगचं बेसल Basal layer. बेसल म्हणजे खाली जो असतो. हम्म. आता दर महिन्याला नॉर्मल याच्यामध्ये काय होतं की तिथून वरचं एंडोमेट्रियम वाढतं, प्रेग्नन्सी Yes. नाही झाली तर पाळी येते. Shadow. पण जो बेसल लेअर आहे ना तो कॉन्स्टंट असतो. हम्म. आता जे सगळे आजार शीतल मॅडमनी किंवा चेतना मॅडमनी, सचिन सरांनी सांगितलं, किंवा काही सर्जरी झाली, काही इन्फेक्शन झालंय, तर हा बेसल पेशी जे आहेत, बेसल सेल्स, ह्या पेशी डिस्ट्रॉय होतात किंवा ते उधळल्या जातात किंवा तिथे स्कारिंग होतं, फायब्रोसिस होतं किंवा व्रण होतं. Yes. आता शरीरात कुठेही व्रण झालं तर काय, दोन गोष्टी. एक तर तो व्रण Contract. आकुंचन पावतो, हम्म. कॉन्ट्रॅक्ट होतो. म्हणजे आपल्याला कुठे जखम झाली, व्रण झाला की तो कॉन्ट्रॅक्ट होतो. म्हणजे गर्भपिशवीच्या आतलं जे जागा आहे हम्म. ज्याला मेडिकली आपण एंडोमेट्रियल Volume. व्हॉल्यूम कमी होतं. तर जर जागाच कमी असेल तर गर्भपिशवीचं लाईनिंग वाढेल, जागा कमी होत नाही. ते environment is हा. there. आणि दुसरं, शरीरामध्ये कुठेही व्रण किंवा स्कार असेल ना तिथे नर्व सप्लाय आणि ब्लड सप्लाय कमी होतं. कमी होतं. म्हणजे आपण जर एखादी कुठे जखम आहे, कोणाला भाजलंय, कापलंय, जे काय, त्याच्यावर जर आपण पिन टोचली तर कमी दुखतं, Yes. कारण तिथे नर्व्स कमी आहेत नॉर्मल स्किन पेक्षा. ते कापलं तर कमी ब्लिडिंग होतं, कारण तिथे
ब्लड Blood सप्लाय. supply. सप्लाय कमी मग सचिन सरांनी जे सांगितलं की PRP, आता नवीन त्या PRPच्या पुढे काय की त्या प्लेटलेट जर आपण लाईज केल्या किंवा हम्म. फोडल्या हम्म. तर त्याच्यात जवळजवळ ग्रोथ हार्मोन जे ते नुसत्या PRP पेक्षा 3000 पटीने जास्त ग्रोथ हार्मोन येतात. हम्म. मग ते आपण फोडायचे. हम्म. पण त्याची स्पेशल टेक्निक आहे कारण ते इतक्या Yes. मायक्रोस्कोप तुम्ही त्या हम्म. हातोडीने फोडू शकता. पण दॅट इज वॉट. Yes. आणि त्याने रक्तपुरवठा वाढतो. आता हम्म. कुठल्याही अवयवाला काम करायला दोन गोष्टी, की एक तर रक्तपुरवठा वाढला पाहिजे आणि दुसरं त्या अवयवाचे जे स्पेसिफिक सेल्स आहेत, जिथे आता एंडोमेट्रियममध्ये बेसल सेल्स आहेत, स्किनला स्किनच्या सेल्स आहेत, हार्टला हार्टच्या आहेत, तर त्या सेल्स तिथे पाहिजे. मग त्या आपण बोन मॅरोमधून नवीन टेक्नॉलॉजी, त्याच्यावर एक वेगळाच पॉडकास्ट करू मला वाटतं आणि Yes. ते डिटेल आहे सगळं. हम्म. आणि याने ते दोन्ही आपण वाढवू वाढवू शकतो. ओके. आणि म्हणजे आणि जे मेट्रोप्लास्टी म्हटलं की आतमधली जागा वाढवणं, ज्याला एंडोमेट्रियम म्हणजे आज जर तुम्ही इंटरनेटवर सर्च केलं की एंडोमेट्रियल व्हॉल्यूम आणि प्रेग्नन्सी रेट किंवा IVF रेट, तर तुम्हाला हे धाड 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 हजारो आर्टिकल्स मिळतील की ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियम व्हॉल्यूम चांगला असला किंवा कमी असला तर प्रेग्नन्सीचा चान्स कमी होतो, येस. चांगला असला तर चांगला असतो. So, आणि ते आपण जे PRP वगैरे करतो त्याचे पोझिशन पण इम्पॉर्टंट हो, असते हो, जिथे हो. इम्प्लांटेशन Implant. आपण करतो. त्याला ना MIP असं म्हणतात, म्हणजे Okay. मॅक्झिमम इम्प्लांटेशन पॉईंट. Point. हा, गर्भपिशवीमध्ये त्या specific सगळ्यात जागी जास्त ते झालं जागी पाहिजे. कुठे गर्भारोपण सगळ्यात चांगलं तिथे ते करणं हम्म. MIP म्हणतात त्याला, मॅक्झिमम हम्म. इम्प्लांटेशन. बेसिक आहेच आहे की एंजिओजेनेसिस आपल्याला तिथे करायचंय. म्हणजे हम्म. या सगळ्या फॅक्टर्सनी आपला तिथे रक्तपुरवठा, नवीन ब्लड वेसल फॉर्म झाले की रक्तपुरवठा गर्भशैला वाढतात, चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी आपल्या तिथे करेक्ट. वाढतात. आणि नुसतं चान्स ऑफ प्रेग्नन्सी, हम्म. ती प्रेग्नन्सी 9 महिने नऊ जायला महिने पाहिजे. जायला. म्हणजे We want a healthy हो, outcome. असं नाही की नाहीतर काय 2-4 नुसतं महिने गेलं थांबलं तर काय उपयोग नाही त्याच्यात. ते- खरं किंवा पुढे जाऊन पाणी कमी झालं, हे Yes. झालं, ते झालं. Growth We retardation want 9 वगैरे. महिने प्रॉपर सुधरून गोंडस तृप्ती मॅम जसं आता- रिकॅप द्या. हा, अच्छा, जसं मला- परवा गोंडस म्हणल्यावर तृप्ती तू मॅम. तुझ्यासारखं हेल्दी एकदम जसं आता ते परवा ते काका आलेले तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं तेव्हा ते काय म्हणाले की अरे हे तर शेतीसारखंच आहे की जर मी शेत अगर व्यवस्थित नांगरलं, खत टाकलं तरच माझं पीक येणार आहे. नाहीतर मग शेत जर मी तयार नाहीच केलं तर तुम्ही जेनेटिकली इंजिनियर्ड रोप जरी आणलं त्याच्यावर लावलं तरी ते हे काही तुमचं पीक येणार नाहीये. सेम इज विथ एम्ब्रिओ ऑल्सो. हो. जर एंडोमेट्रियम प्रॉपर प्रिपेअर्ड नसेल, ब्लड फ्लो चांगला नसेल, थिकनेस चांगली नसेल तर तुम्ही कितीही छान एम्ब्रिओ ब्लास्ट का ब्लास्टोसिस तुम्ही कुठल्याही एकदम AA ग्रेडचा तरी टाकला तरी तुम्हाला सक्सेसफुल प्रेग्नन्सी नाही मिळत. खरं. येस. हे त्या आजोबांनी, मला वाटतं ते वडील कसं असले होते आठवत नाही, वडील त्यांनी होते. असं आपण म्हणतो ना की गावरान भाषेत खटक्यात सांगितलं, हम्म. आधी जमीन ठीक करा. Yes. आधी जमीन ठीक करा आणि मग त्यांना ते ठीक करा. कळलं. येस. आधी जमीन He ठीक got करा. the point. पण आय थिंक म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते मला तंतोतंत पटलं. आपण बरोबर. सायंटिफिक भाषेत तेच करतो तेच की बोलतो. गर्भ पिशवीचं काम नुसतं गर्भारोपण किंवा प्रेग्नन्सी होणं नाही, त्याला 9 महिने त्याचं संगोपन चांगलं Nourishment, व्हायला yes. पाहिजे. पुढे कॉम्प्लिकेशन नको व्हायला. येस. अजून काही प्रश्न? कारण की आहेत आपल्याकडे असे पेशंट की 2-2, 3-3 IVF झालेले आहेत पण एंडोमेट्रियम कडे कोणी बघितलंच नाहीये. इनफॅक्ट एंडोमेट्रियम इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आफ्टर द एम्ब्रियो. खरं. हा, म्हणजे ते- हिडन कॉजेस आहेत ते त्याच्यातलं हा. एक हे आहे की- म्हणजे मगाशी शीतल मॅडम म्हणायला तसं की बुवा IVF फेल्युअर झालं तर थांबा, हा. एक पाऊल मागे घ्या. Assessment. हम्म. आणि पूर्ण सगळ्या वेगवेगळ्या मागच्या एपिसोडमध्ये जे बोललो वेगवेगळ्या गोष्टींचा उहापोह Analysis करा, करा. अनालिसिस करा, मग पुढे जा. येस. सो ट्रीट द कॉज, फाइंड द कॉज अँड ट्रीट द Treat the Find the कॉज. cause. पहिल्यापासून तेच बोलतोय आपण. असं ठसकत सांगतं फाइंड द कॉज अँड ट्रीट द. येस. आणि फेल्युअर झालं तर बिथरू नका. डोंट लूज होप. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 9922 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा. माणिक नगर, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.